तर लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि शाहू महाराजांनी एकत्र येत कोल्हापूर जिंकलं। आता महाविकास आघाडीच्या जोडेमारो आंदोलनामध्ये शरद पवार आणि शाहू महाराज हातात हात घेऊन एकत्र चालले। यामागे विधानसभेचं गणित आहे का? पाहूयात त्याचाच आढावा घेणारा सामचा हा एक खास रिपोर्ट। पवारांनी पकडला शाहू महाराजांचा हात। मवियाच्या आंदोलनात चालले साथ। करवीर नगरीत घडणार नवा इतिहास। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा 8 महिन्यात कोसळला आणि राज्यात संतापाची लाट उसळली। याच संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी महाविकास आघाडीनं जोडेमारो आंदोलन केलं। या आंदोलनात शरद पवार आणि शाहू महाराजही सहभागी झाले। मात्र दोघांच्या एका कृतीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं। हा व्हिडिओ पहा। यामध्ये शाहू महाराज आणि शरद पवार चक्क हातात हात घालून चालताना दिसतायत। शरद पवार आणि शाहू महाराज हे जुने मित्र। मात्र शाहू महाराज राजकारणात सक्रिय नसले तरी त्यांचा सामाजिक कार्याचा धडाका सुरूच होता। त्यामुळे शाहूंना राजकारणात सक्रिय करून कोल्हापूर जिंकण्यासाठी पवारांनी डावपेच आखले आणि कोल्हापुरात वातावरण फिरलं। त्यातूनच शाहू महाराज कोल्हापूरचे खासदार बनल्याची चर्चा रंगली। 26 ऑगस्ट 2023 ला पवारांनी शाहू महाराजांची भेट घेत त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिले। शाहू महाराज उमेदवारीबाबत इच्छुक नव्हते। 20 फेब्रुवारी 2024 ला पुन्हा भेट घेऊन उमेदवारीसाठी मनधरणी केली। शाहू छत्रपती उमेदवारीस तयार झाल्यानंतर जागा सोडवण्याबाबत पवारांकडून ठाकरेंची मनधरणी करण्यात आली। शाहू महाराजांच्या विजयासाठी पवारांची कोल्हापुरात सभाही झाली। शाहू महाराजांच्या उमेदवारीपासून त्यांच्या विजयापर्यंत शरद पवारांचा मोठा हात असल्याचं बोललं जाते। लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवारांनी शाहू छत्रपतींचा हात हाती घेतला आणि लोकसभा जिंकली। त्यामुळे आता विधानसभेला कोल्हापुरात कोणता इतिहास घडणार? शरद पवार महायुतीला धोबी पछाड देणार की महायुती मवियाचा डाव उलटवणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।